ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतो। 41 पर्यटकांना वाचवण्यात यश आलेलं आहे। एनडीआरएफचं कार्य आतापर्यंत सुरूच होतं, मात्र काळोख झाल्यामुळे हे कार्य थांबवण्यात आलेलं आहे। उद्या सकाळी 8 वाजता पुन्हा एकदा बचाव कार्य सुरू होणार आहे। मावळच्या तहसीलदारांनी ही माहिती दिलेली आहे। उद्या सकाळी 8 वाजता शोधकार्य सुरू होईल, तर काळोख झाल्यामुळे दुर्घटनास्थळावरील बचाव कार्य थांबवण्यात आलेलं आहे। 41 पर्यटकांना यावेळी वाचवण्यात आले, तर मावळच्या इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलेला आहे। तर यावेळी जखमींवर जिथे उपचार सुरू आहेत त्या रुग्णालयातून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी। कुंडमाळा या ठिकाणी लोखंडी साखर पूल जो आहे तो कोसळला आणि त्यानंतर दुर्दैवी घटना घडली। यामध्ये तब्बल 41 जणांना वाचवण्यात जे आहे ते यश आलेलं आहे आणि या सर्व जखमींना जे आहे ते तळेगाव येथील जनरल हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन आणण्यात आलेलं आहे। आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी अनेक जखमी जे आहेत ते या ठिकाणी आहेत। त्याचप्रमाणे जे 4 जण मृत पावलेले आहेत ते देखील या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत। आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी अनेक जण हे पर्यटक जे आहेत ते फिरण्यासाठी वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी आले होते। माझ्याबरोबर ही काही मुलं आहेत, ती देखील या दुर्घटनेमध्ये खाली पडली होती। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगशील, खरं तर तुम्ही सगळे जण कुठून आलेला आहात आणि किती जण होते तुम्ही आणि काय नेमकी त्यावेळेला घटना घडली? आम्ही सगळे बानेरवरून आलो आणि आम्ही एक 7-8 जण तरी होतो। 8 जण होतो आम्ही नेमकं पलीकडच्या साईडला जाणार होतो। आता सगळी येते जात होती आणि एक ड्रायव्हर असल्यामुळे जास्त पब्लिक होती तिथं। असं काय होईल म्हणून वाटलं नव्हतं, पण तिथे गेलो आम्ही आणि नेमकी जास्त एक तर पूल जुना आहे तो, आणि पूल जुना असल्यामुळं तिथं गर्दी एकत्र आली। जास्त लोड झाल्यामुळे 70 लोक होती तिथं आणि गाड्या असल्यामुळे तिथं जाम झालं। एक तर जाता येत नव्हतं, येता येत नव्हतं। मग लोक जागेवर थांबली, पण ते पूल सहन नाही झाला। डायरेक्ट 5 ते 6 सेकंदात लगेच तुटला तो। तुम्ही पडले खाली सगळेजण, तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये होते जे लोक खाली पडले, तुम्ही सगळेजण कसे वाचले? तुम्हाला किती जणांना दुखापत? आम्ही ते जे लोखंडी तार होते ना त्यातला पकडून थांबलो होतो। आम्ही पकडून साईडला एक दगड होते, आम्ही त्या दगड पडलो। आमच्यावरती काही लोक पडले। आम्ही जसं उठलो तर आमच्या काही पायाला वगैरे लागलं, पण आम्ही जसं उठलो आमच्यावरची लोक उठली। आमच्या खाली पण काही माणसं होती, आम्ही त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न वगैरे केला। काही एक फॅमिली अशी अडकली होती की त्यांचे हस्बंड पूर्ण म्हणजे इथून खाली अडकले होते, वाईफ वरती होती त्यांची, आणि त्यांचे दोन्ही मुलं खाली गेले होते। आम्ही त्यांना काढायचा प्रयत्न केला, पण ते मुलं सापडली नाहीत। हस्बंडला आम्ही खूप वेळा त्यांचा प्रयत्न केला, त्यांचं डोकं वगैरे लागलं होतं, रॉड वगैरे गेलं पायामध्ये, पण ते निघू शकले नाही वरती। त्यांच्या मिसेसला आम्ही वरती काढलं, बाकीचे अजून भरपूर होते ते त्यांना पण आम्ही काढायचा प्रयत्न केला। पण पूल ना क्रॉस झाल्यामुळे ना भरपूर लोक खाली गेली, त्यामुळे त्यांना मदत करता येत नव्हती। आणि ते तुम्ही जेव्हा या ठिकाणी पडलात खाली, त्या ठिकाणी तुमच्या डोळ्याच्या समोरून कोणी वाहून जाताना तुम्हाला दिसलं का किंवा काय? वाहून एवढं हेच नाही, वेळच नाही भेटला। म्हणजे आम्हाला स्वतःला सावरून जी खाली पडली त्यांना काढण्यातच जास्त वेळ, कारण आम्हाला भीती वाटते की पुढचं अजून पडू नये म्हणून सगळ्यांना लवकरात लवकर पुढे काढत होतो। त्या टायमिंगला आमचं लक्ष गेलं नाही, वाहून गेलं नाही। पण एवढं होतं की त्या टायमिंगला 4 टू व्हीलर आणि कमीत कमी 60 ते 70 लोक ब्रिजवर होते, इन्क्लुडिंग आम्ही। तर त्यामुळे तिथे तेवढी सगळी लोक खालीच अडकली। म्हणजे ब्रिज आहे ना पूर्ण क्रॉस झाला, असं पडलं नसतं त्याच्यावरती। 2 व्हीलर ये जा चालू असते नाही का, 2 व्हीलरची। त्या 2 व्हीलर त्यांनी तिकडनं घातल्या नसत्या तर ब्रिज पडला नसतं, एवढी लोक पण नसती मेली।